नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, बार्शी तालुका पोलीस स्टेशन। मी सोलापूर ग्रामीण पोलीस दल आणि बार्शी तालुका पोलीस स्टेशन तर्फे सर्व बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना आवाहन करतो की सावधान गाव सुरक्षित गाव हा जो एक जनजागृतीपर अभियान आम्ही राबवलेला आहे, याचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातील चोरी रोखण्यासाठी हा एक उपक्रम आम्ही राबवतोय। या अनुषंगाने मी पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना एक विनंती करतो, त्याचबरोबर काही महत्त्वाच्या सूचना देत आहे की या अनुषंगाने सर्वप्रथम आपण नागरिक म्हणून सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे। आम्ही पोलीस प्रशासन आपल्यासोबत 24 तास आहोत। आपल्या कोणत्याही अडचणीमध्ये आपण आमच्याशी संपर्क साधा। आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे डायल 112 क्रमांक, याच्यावर तुम्ही तुमच्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही अडचणीच्या प्रसंगामध्ये तुम्ही आम्हाला संपर्क साधल्यास त्याच्यामध्ये तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी सेवा मिळणार आहे। आमचे पोलीस टीम तात्काळ तुम्हाला अटेंड करणार आहे। या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की या ग्रामीण भागातील जर चोऱ्या आपल्याला प्रामुख्याने जर थांबवायच्या असतील किंवा त्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरांना, त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुमचे जनावर तुम्ही बांधून ठेवता किंवा ज्या ठिकाणी तुमचे वाहन पार्किंग करता त्या ठिकाणी जर तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर बऱ्यापैकी ह्या चोरीचं प्रमाण कमी होऊ शकतं। त्याचबरोबर तुम्ही बाहेरगावी जाताना आजकाल सोशल मीडियावर आपण पोस्ट करतो, स्टेटसला ठेवतो की मी इकडे तिकडे फिरायला चाललोय, मी आता इकडे आहे, तर अशा पद्धतीची माहिती ह्या चोरांना कळाल्यामुळे सुद्धा काही चोरीचे प्रकार घडल्याचं आमच्या आतापर्यंतच्या काही महत्त्वाच्या घटनांमधून आम्हाला दिसून आलेलं आहे। या अनुषंगाने आपण फिरायला जात असताना फक्त आपल्या शेजाऱ्यांना जे विश्वासाचे त्यांना या गोष्टीची माहिती देत जावा, जेणेकरून त्यांना एखादी संशयित व्यक्ती जर तुमच्या घराच्या आजूबाजूला दिसली तर ते सुद्धा आम्हाला या अनुषंगाने कळवू शकतात। त्याचबरोबर आपण उत्तम दर्जाचं आपल्या घरांना कडी कोयंडा कुलूप लावणं अत्यंत गरजेचं आहे। आपण अत्यंत साधं बाजारामधून घेऊन लोकल कुलूप लावतो आणि त्याच्यामुळे काही चोरीचे जे प्रसंग आहे तर ते जे टळू शकतात, तर ते काही आपल्या चुकांमुळे होत असतात, तर हेही आपण या ठिकाणी टाळू शकतो। त्याचबरोबर मी या ठिकाणी वैयक्तिक सर्व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, त्याचबरोबर आमचे पोलीस पाटील, त्याचबरोबर ग्राम सुरक्षा जी यंत्रणा आम्ही प्रशासनातर्फे गावामध्ये ऍक्टिव्ह केलेली आहे त्यांना आवाहन करतो की तुमची ही ग्राम सुरक्षा यंत्रणा तुम्ही कार्यान्वित करा। त्याच्यामध्ये जर तुम्ही तरुण मुलांनी जे तुम्ही मोबाईल बघत रात्रीचं उशिरापर्यंत बसता, त्याऐवजी जर तुमच्याच गावाच्या सुरक्षितता करता जर तुम्ही काही 5-5 जणांचा ग्रुप केला आणि 1-2 3-3 तासाची जर तुम्ही रात्री तुमच्या गावामध्ये गस्त केली, पेट्रोलिंग केली, तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण हे चोरीच्या घटना रोखू शकतो। त्याचबरोबर मला एक आणखी आवाहन करायचं की हा जो आखाडचा महिना आहे तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेस बोकड आणि शेळ्या चोरीला जाण्याचं प्रमाण आम्हाला आतापर्यंतच्या अनुभवावरून काही दिसून आलेलं आहे, तर ही सुद्धा चोरी आपण रोखू शकतो। आणि याच्याकरता मला तुम्हाला सांगायचं की तुमचे हे जे जनावर आहेत त्यांना तुम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवा, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावा, किंवा थोडंसं जर त्या ठिकाणी जर तुम्हाला झोपता आलं तर त्या ठिकाणी सुद्धा एखादा फॅमिली मेंबर तुमच्या घरातला जर झोपला तर बऱ्यापैकी आपण ह्या चोरीच्या घटना आपण रोखू शकतो। या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास तुम्ही आमच्याशी कधी संपर्क साधा, आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत। धन्यवाद। ओके सर, 3 मिनिटाची झाली।